नमस्कार मित्रांनो, आपण आज सांगणार आहोत श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी व्रत नेम. हे लक्ष्मी व्रत केल्याने लवकर कुठले नेम पाळल्याने लक्ष्मी लवकर आपल्याला पावते हे पाहणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे. व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा. नंबर 2, कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी हा व्रताची सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासंग पूजा करावी. अशा प्रकारे 8 गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. 1 महिन्याप्रमाणे 100 वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते. देवीच्या फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे. नंबर 3, उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून 1 फळ आणि या व्रतकथेची 1 प्रत द्यावी. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिण देऊन नमस्कार करावा. स्त्री पुरुष दोघेही व्रत करू शकतात. नंबर 4, व्रताच्या दिवशी उपवास करावा. फळ, केळी, दूध खावेत. रात्री भोजन करावे. पदपूर्णा संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे. त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात. नंबर 5, पदपूर्णा संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे. त्यामुळे पती पत्नी दोघेही मिळून हे व्रत करू शकतात. नंबर 6, हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कुणाकडूनही करून घ्यावी. उपवास मात्र आपण स्वतः करावा. अशा वेळी तो गुरुवार 8 गुरुवारमध्ये धरू नये. नंबर 7, एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणत्या उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही. रात्रीत हवे तर भोजन करू नये. काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी तो रात्री केले तरी चालेल. हवे तर भोजन करू नये. काही कारस्थान ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल तर त्यांनी हे रात्री केले तरी चालेल. फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा, फलाहार घ्यावा. नंबर 8, व्रत पूजा, श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारींना यांना बोलावे. मात्र एकाग्र व शांत चित्तेने महात्म्य वाचावे. शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रतिम अस्तित्व जाणवेल. एकाग्रस्त व मनाची शुद्धता असणाऱ्या बऱ्याचदा सुवासिनींची चांगली जाणीव जाणवेल. नंबर 9, व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे. नंबर 10, व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा. नंतर कुटुंबियांसोबत भोजन करून उपवास सोडावा. असं केल्याने श्री महालक्ष्मीची पूजा अशी केल्याने हे नियम पाळल्याने लवकरात लवकर आपल्याला श्री महालक्ष्मीचे फळ भेटतात. आणि हे तुम्हीही उपवास करा आणि अशी पूजाही करा. श्री महालक्ष्मीची पूजा करायला विसरू नका. खरं तर ही महालक्ष्मी पूजा दर गुरुवारी होते. मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक बायका करतात. त्यासाठी ही पूजाची ही काही एक सांगते मी. ही पूजा आपण स्वतःही करू शकतो. फक्त करताना मनोभावे करायची आहे. देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यात घरातील जागा शक्यतो गायीच्या शेणाने सारून घ्यावी. फरशी असल्यास स्वच्छ पुसून घ्यावी. ज्या ठिकाणी
देवीची स्थापना करायची. त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. स्वच्छ घासलेल्या तांब्याचा एक तांब्या घ्यावा. पितळेचा किंवा उत्तम धातूचा चालू शकेल तो पाण्याने पूर्ण भरावा किंवा सुपारी, एक नाणे व दुर्वा त्या पाण्यात घालाव्यात. 5 प्रकारच्या झाडांचे 5 डहाळे किंवा 5 झाडांची प्रत्येक 5 पाने कैलासाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडायची आहे आणि पूजा विधीची मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे पूर्ण विद्या कशी पूजा मांडायची पूर्णपणे. तर तुम्ही सर्वजण ही पूजा लक्ष्मीची करा आणि पूजा ही मांडा. लक्ष्मीची पूजा कशी मांडायची याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे. त्यामुळे तुम्ही ही काळजीपूर्वक हे नियम पाळून उपवास करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून मी तुमची आभारी आहे. श्री महालक्ष्मी नमः.